हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर तुम्ही कधी असं चिकन बनवलं आहे की गावाकडच्या पद्धतीने अगदी झणझणीत काळा रस्सा? तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने शेअर करते. तर त्यासाठी बघा, इथे मी 500 ग्रॅम अर्धा किलो या प्रमाणामध्ये गावठी कोंबडीचं असं चिकन आणलेलं आहे. ते स्वच्छ पाण्याने धुवायचं, पूर्णपणे त्यावर काही धूळ वगैरे काय असेल ते सगळं निघून जातं. आणि अगदी नळाखाली बघा, मी पाण्याखाली असं 4 ते 5 पाण्याने आपल्याला खळखळीत असं पाण्यामध्ये आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर बघा, आणतानाच असं गावठी कोंबडीचं चिकन आणायचं आहे. आणि हे चिकन तुम्ही असं एकदा बनवलं ना, तर बघा तुम्ही असंच सारखं बनवाल आणि एक सोडून तुम्ही 2 भाकरी खाल, एवढं टेस्टी होतं ना हे. अगदी ढाब्यावरच्या चिकन थाळीला मागे टाकेल असं एवढं भारी होतं. आता त्यासाठी इथे मी पहिले आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे. सगळं आपल्याला फ्रेश करून घ्यायचं आहे. वाटण जे काही मसाला आपल्याला लागतो आहे तो पण आपण फ्रेश काढायचा आहे. आता कशा पद्धतीने बनवायचं हे मी तुम्हाला सांगते. अगदी मॅरिनेट करायला माझ्याकडे टाईम नाही आहे, त्यामुळे मॅरिनेट न करता अगदी मी कशा पद्धतीने शिजवते डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आता हे स्वच्छ मी अगदी नळाखाली खळखळ पाण्यामध्ये धुतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं आलं लसणाची पेस्ट आपल्याला 1 चमचा टाकायची आहे. ते व्यवस्थित आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचं आहे. थोडं मी हळद पावडर टाकलेली आहे. हाफ टीस्पून मी हळद पावडर टाकली आणि हाफ टीस्पून इथे धना पावडर टाकलेली आहे. तर हे आपण पहिले शिजायला ठेवणार आहोत. तर आता मी त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं, बाकी मीठ आपण नंतर टाकणारच आहोत. तर मी थोडंसं मीठ टाकलं आणि हे मिक्स करायचं. तर यामध्ये आपल्याला तेलसुद्धा घालायचं आहे. तर तेल 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आहे. छोटा मीडियम साईजचा तेल घालायचा आहे. आणि तेल घातल्यानंतर आपल्याला हे थोडंसं पाणी यामध्ये बेताने पाणी घालायचं आहे. आता हे पाणी कशासाठी घालायचं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच. तर मी पाणी घातलं आणि नंतर आता गॅसवर मी इथे शिजायला ठेवलेलं आहे. तर असं झाकणामध्ये पाणी ठेवायचं आहे. आपले जुने आजी लोक बघा, अगदी पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला सांगते. तर पूर्वी बघा, आपण असं झाकणात पाणी ठेवून चुलीवर शिजवून घेत होतो. मग आता गॅसवर ठेवायचं आणि झाकणामध्ये पाणी ठेवून ते शिजायला ठेवायचं आहे. ते शिजेपर्यंत आपण इथे बाकी प्रोसेस करून घेऊया. तर इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे घेतले. ते कांदे आपल्याला साल काढून उभे कट करून घ्यायचे आहे मसाल्यासाठी. तर आपले जे पूर्वीचे आई लोक जे चुलीवर मटण चिकन शिजवत होते, तर ते असंच पाणी घालून झाकणामध्ये पाणी ठेवून शिजवायचे. तर ते चवीला एवढं छान लागायचं ना, की एवढं. तर बघा, अक्षरशः आम्ही बाजरीची भाकरी अशी ताटामध्ये चुरून रस्स्याबरोबर खायचं, एवढं भारी होतं. तर आता इथे बघा, मी 3 मीडियम साईजचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर इथे आपल्याला एक छोटा मीडियम साईजचा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे. तर घ्यायचा आहे आणि त्याचे काप करून आपल्याला मसाला पहिला काढून घ्यायचा आहे. आता मसाला मी कशा पद्धतीने काढते हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. तोपर्यंत चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आता कोथिंबीर घेतली, ती स्वच्छ पाण्याने धुतली, ती सुद्धा आपल्याला कट करून घ्यायची आहे. मसाला काढण्याची सुद्धा एक पद्धत आहे, ती पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे की कशा पद्धतीने मसाला काढायचा, म्हणजे चवीला एवढं भन्नाट असं हे चिकन होतं. तर आता इथे बघा, मी कोथिंबीरसुद्धा कट करून घेतलेली आहे. त्यानंतर आल्याचा छोटा तुकडा घ्यायचा आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 10 ते 12. आता हे आपण सगळं मसाला काढून घेतला आहे, तो आता आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तर गॅसची फ्लेम इथे मी नॉर्मल ठेवलेली आहे. तवा तापायला ठेवला आहे आणि तव्यावर आपल्याला थोडंसं तेल फिरवायचं आणि तेल टाकून आपल्याला व्यवस्थित मसाला असा भाजून घ्यायचा आहे खरपूस. तर आता बघा, इथे मी पहिलं खोबऱ्याचे काप करून घेतले. त्यानंतर आलं आणि लसणाच्या पाकळ्या हे आपल्याला अगदी नॉर्मल गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचे. बघा, भाजताना सुद्धा सतत हलवायचे की एकसारखं सगळीकडनं भाजलं जाईल. कुठेही असं कच्चं किंवा जास्त असं भाजलं जात नाही. सगळीकडनं एकसारखं भाजून घ्यायचं आहे. सतत हलवायचं आहे उलथणीने आणि असं एकसारखं भाजून घ्यायचं आहे. आता इथे खोबरं, आलं आणि लसूण हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये बघा. तर भाजल्यानंतर हे एका प्लेटमध्ये काढायचं आणि त्यानंतर पुन्हा थोडंसं तेल फिरवून कांदा व्यवस्थित ब्राऊन कलरचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा कापताना असा उभा कापायचा आणि त्याच्या पाकळ्या सगळ्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. तर आता मोकळ्या करून घेतल्यानंतर तो एकसारखा सगळीकडनं व्यवस्थित भाजला जातो आणि त्यानंतर कलर अगदी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला नॉर्मल गॅसवर भाजायचा आहे. जास्त जाळायचं नाही आहे किंवा जास्त कच्चा पण ठेवायचा नाही आहे. जर कच्चा तुम्ही ठेवला तर ते चवीला चांगलं लागत नाही. कधी कधी बघा, काही जण कच्चं वाटण काढतात, कांदा टोमॅटो वगैरे, तर ते चवीला एवढं चांगलं लागत नाही ते म्हणजे चिकन रस्सा.
आपण जेव्हा असं भाजतो ना अगदी तव्यावर तेल टाकून छान खरपूस किंवा ब्राऊन कलरचा कांदा होईपर्यंत, तर ते चिकन चवीला खूप छान लागतं. अगदी बघा छोट्या छोट्या टिप्स असतात, पण त्या एवढ्या महत्त्वाच्या असतात ना. आता नवीन शिकणाऱ्या असतात, अनमॅरिड मुली असतात, कधी-कधी आपण पहिल्यांदाच करत असतो किंवा काही जण नॉनव्हेज खात नाही आणि त्यांना बाकी घरातल्यांसाठी जर नॉनव्हेज बनवायचं असेल तर त्यांना आयडिया नसतात कसं बनवायचं वगैरे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर चिकन बनवलं तर एवढं छान चवीला होतं ना, की अगदी बघा ढाब्याच्या चिकनला सुद्धा मागे टाकेल एवढं भारी होतं. आणि ते पण चुलीवर आपण शिजवतो त्याची चव लागते आपल्याला, चुलीवरच्या चिकनची चव लागते. तर आता बघा इथे मी कांद्याच्या सगळ्या पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. काही हाताने केल्या, त्यानंतर बघा इथे उलाटणीने असं आपल्याला व्यवस्थित प्रेस करून असा खरपूस असा ब्राऊन कलरचा होईपर्यंत कांदा छान भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करायचे. तर आता इथे बघा मी सगळा व्यवस्थित कांदा हा भाजून घेते. नॉर्मल गॅस ठेवलेला आहे आणि जर जास्त मोठा गॅस केला तर कांद्याला कलर काळसर येतो, अगदी जळाल्यासारखा, परंतु आतून कच्चा राहतो. आणि मग भाजीसुद्धा आपल्याला चिकन आपण केल्यानंतर चिकन रस्सासुद्धा असा जळकट अशी चव लागते खाताना. त्यामुळे कांदा भाजताना अगदी आतपर्यंत तो छान भाजला गेला पाहिजे, असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थोडा वेळ लागतो, पण अगदी बघा व्यवस्थित सगळं काही होतं. आणि कुठलीही गोष्ट आपण मनापासून केली तर ती चांगलीच होते. तर आता इथे बघा कांदा भाजत आलेला आहे. 1-2 मिनटं ठेवणार आणि त्यानंतर मग आता कोथिंबीरसुद्धा त्याच्यामध्ये सर्वात शेवटी कांदा भाजून झाल्यानंतर शेवटी कोथिंबीरसुद्धा भाजून घ्यायची आहे. कोथिंबीर भाजल्यानंतर त्याचा कच्चेपणा नाहीसा होतो, मसाल्याला चव छान लागते आणि चिकन रस्साही छान होतो चवीला. आणि जर तुम्ही जास्तीचा मसाला बघा आपण जर असा वाटून ठेवला तर हा सुद्धा फ्रीजमध्ये अगदी बिना पाण्याचा वाटला, गरगरीत असा वाटला तर पाट्यावर वाटल्याची चव येते. आणि बिना पाण्याचा वाटला तर तो 5 ते 6 दिवस म्हटलं तरी फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये राहतो, जर जास्तीचं वाटण वाटलं तर. आणि हे वाटण अगदी बघा वांग्याची भाजी असू द्या, शेवग्याची भाजी असू द्या किंवा गावठी चण्याची भाजी असू द्या, ह्या भाज्यांना हा मसाला चालून जातो. तर अशा पद्धतीने हा मसाला भाजायचा आहे. कोथिंबीर पण मी भाजून घेतलेली आहे, म्हणजे कच्चेपणा कुठे असं राहत नाही. आणि बिना पाण्याचा गरगरीत वाटला तर हा मसाला 5 ते 6 दिवस फ्रीजमध्ये राहतो. आणि जर तुम्हाला वन टाईम यूज करायचा असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालूनसुद्धा तो वाटू शकता. तर आता इथे बघा मसाला भाजून झालेला आहे. आता एका प्लेटमध्ये काढून थंड होऊन द्यायचा आहे हा मसाला आणि नंतर मिक्सरला ग्राइंड करायचा आहे. आता इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे. त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला इथे खडा मसाला भाजून घ्यायचा आहे. आता खडा मसाल्याला तेलाचा वापर नाही केला तरी चालेल, अगदी असं फक्त गरम तव्यावर रोस्ट करून घ्यायचं. तर आता इथे बघा एक वेलची, दालचिनीचा अर्धा तुकडा असे छोटे तुकडे करून मी भाजून घेतलेत, 4 लवंग, 4 मिरी आणि थोडं शहाजिरं घेतलेलं आहे. तर हे व्यवस्थित आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे. आता मसाला थंड होईपर्यंत इथे तुम्ही बघताय बघा चिकन शिजत आलेलं आहे. आणि चिकन शिजताना जे पाणी घातलं होतं ना, तर ते पाणी असं तुम्ही सूप म्हणून लहान मुलांना किंवा घरातल्याने तुम्ही घेतलं ना तरी खूप हेल्थसाठी चांगलं आहे, शरीरासाठी. याने आपल्याला खूप सारे जीवनसत्व मिळतात, इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते आणि एनर्जी पण येते. त्यामुळे लहान मुलांना शक्यतो असं तुम्ही चिकन सूप देत चला किंवा तुम्हीसुद्धा घेत चला. खूप छान आहे आणि बघा खूप चवदार पण लागतं. आणि पुन्हा आपण असं झाकणामध्ये पाणी ओतून ठेवायचं आणि शिजू द्यायचं. शिजल्यानंतर मग आपण नंतर फोडणीला देणार आहोत. तर आता इथे अधूनमधून हलवायचं, म्हणजे शिजलं की नाही कळतं. आणि पाणी जर त्यातलं आटलं किंवा संपलं तर मग पुन्हा झाकणातलं पाणी, गरम पाणीच त्याच्यामध्ये ओतायचं, म्हणजे चव चांगली लागते. थंड पाणी टाकायचं नाही आहे. झाकणामध्ये जे पाणी तुम्ही ठेवताय गरम करून तेच पाणी त्यामध्ये ॲड करायचं. एवढं भारी लागतं बघा चवीला. आता मसाला थंड झाला आहे, मिक्सर जारमध्ये आपण ग्राइंड करून घेऊया. सर्वात प्रथम इथे खोबरं, खडा मसाला, आलं, लसूण, आपण हे जे भाजलं होतं ते पहिलं सर्वात प्रथम बारीक करून घ्यायचं आहे. तर अगदी बघा असं पहिले बारीक केलं ना गरगरीत, तर त्यामध्ये नंतर आपण कांदा मिक्स करून तो ग्राइंड करून घ्यायचा आहे. म्हणजे पाणी नाही घातलं तरी तो बारीक होतो किंवा थोडं पाणी जरी बारीक नाही झाला तर थोडं पाणी तुम्ही घालू शकता, अगदी वन टाईम यूज करायचा असेल मसाला. तर आता हा मसाला मी वन टाईम यूज करणार आहे, त्यामुळे मी थोडंसं पाणी घालून बारीक करणार आहे. जर तुम्हाला 5 ते 6 दिवसांसाठी वाटायचं असेल तर तुम्ही विदाऊट पाण्याचा, म्हणजे पाण्याचा वापर करायचा नाही, अगदी गरगरीत कांदा घालूनच बारीक करायचा आहे.
होतो बारीक. आणि नंतर तो मसाला तुम्ही 5 ते 6 दिवसांसाठी स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये आणि पाहिजे तेव्हा रस्सा भाजी बनवू शकता. तर आता इथे मी थोडं पाणी घालून असं गरगरीत वाटायचं आहे, अगदी बारीक पेस्ट नाही वाटायची. मसाला वाटताना सुद्धा बघा गरगरीत वाटलं तर पाट्यावर वाटल्याची चव येते आणि चवीला खूप छान लागतं चिकन. जर तुम्ही मिक्सरमध्ये अगदी बारीक पेस्ट बनवली किंवा कच्चं वाटण काढलं तर ते चवीला लागत नाही चांगलं. आता इथे बघा चिकन शिजलेलं आहे. मी थोडंसं चमच्याने दाबून बघितलं तर चिकन शिजले. तर तो टोप आपण साईडला ठेवला आहे. आता त्यानंतर दुसरा टोप मी तापायला ठेवलं. त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घातले. अगदी मीडियम साईजचा चमचा आहे, त्यामुळे 3 ते 4 चमचे तेल घातले. कधीतरी अगदी ढाबा स्टाईल आपल्याला तर्रीबाज असं झणझणीत खायची इच्छा होते, तर त्यावेळेला तेलाची कंजूसी नाही केली तरी चालेल. तर करायचीच नाही तेलाची कंजूसी. तर असं हे 3 ते 4 चमचे तेल घातलं. तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये तमालपत्र मी 2 ते 3 घातलेलं आहे आणि तमालपत्र तेलामध्ये घातल्याने स्वाद खूप छान येतो चिकनला. त्यानंतर जे वाटण वाटलं होतं तर ते सुद्धा पुन्हा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे. म्हणजे डबल परतल्याने पहिल्यांदा चांगलं भाजून घ्यायचं, ग्राइंड केल्यानंतर पुन्हा तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं. म्हणजे चव खूप छान लागते आणि तरी पण येते चिकनला. प्लस ढाब्यापेक्षाही एवढं भारी होतं ना हे चिकन, तर एकदा नक्की ट्राय करून बघा. एवढी भन्नाट रेसिपी आहे ना, तर बघता क्षणीच बघा तोंडाला पाणी सुटेल आणि तुम्ही एक सोडून 2 भाकरी मस्त चुरून खाल. तर आता इथे बघा मसाला परतून झाला आहे. आता आपण काही मसाले त्याच्यात ॲड करणार आहोत. आता कुठले कुठले मसाले ॲड करायचे अगदी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. पहिल्या सर्वात प्रथम लाल तिखट आपल्याला टाकायचं आहे 1/2 टीस्पून कलरसाठी. 1 ते 1.5 चमचा गोडा मसाला टाकला आहे. त्यानंतर कांदा लसूण मसाला 1/2 टीस्पून टाकला आहे आणि धना पावडर 1/2 टीस्पून टाकायची, हळद पावडर 1/2 टीस्पून टाकायची आणि त्यानंतर हा लक्की मसाला आहे ना, तर हे मसाल्याचं पाऊच बघा सगळ्या किराणा स्टोअरमध्ये मिळतं. हे 1 पाऊच टाकायचे. 500 ग्रॅमसाठी हे 1 पाऊच टाकायचे. तुम्ही जर बघा 1 किलो प्रमाणात करत असाल तर 2 पाऊच टाकले तर अगदी बघा ढाबा स्टाईलच होणार आणि एवढं भारी होतं. आता हे मसाले परतून घ्यायचे आणि त्यामध्ये जे चिकन शिजवलेलं आहे त्याच्यासकट ते मिक्स करून घ्यायचे आणि गरम पाणीसुद्धा त्याच्यामध्ये टाकायचे. गरम पाणीच वापरायचे शक्यतो, थंड पाण्याचा वापर करायचा नाही. तुम्ही गरम पाणी करून घ्यायचं हवं तर गरम पाणीच त्यामध्ये शिजायला टाकायचं. एवढी भारी चव लागते ना, तर एकदा नक्की असं करून बघा तुम्ही हे चिकन. घरचे जाम खुश होतील आणि बघा सारखं सारखं असंच बनवून बोलतील. तर आता इथे लागतनुसार पाणी टाकायचे. तर मी थोडं गरम पाणी करून घेतलेलं आहे साईडला आणि ते मिक्सर जारमध्येच ते मसाला जे वाटलं होतं त्याच्यातच मिक्स करून ते पाणी आपल्याला ॲड करायचं आहे आणि बेताने पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं. जेवढं तुम्ही क्वांटिटीमध्ये करणार आहेत त्या पद्धतीने पाणी ॲड करायचं. आता इथे बघा मी जवळपास हे 6 ते 7 लोकांसाठी पुरू शकते हे चिकन 500 ग्रॅम. तर आता यामध्ये बेताने पाणी घालून चवीनुसार मीठ टाकायचं. आता मिठाचं पण बघा मी इथे खडा मिठाचा वापर केलेला आहे. अगदी आपल्या आई आजी लोक पूर्वी खडा मीठ वापरायचे, त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि खडा मीठ टाकलं त्यानंतर बघा 2-5 मिनटं उकळी आणायची चांगली. अगदी 5-7 मिनटं उकळी आणायची आणि उकळल्यानंतर थोडंसं बघा असं त्याचा कलर चेंज झाल्यावर मग गॅस ऑफ करायचा. ते एवढं छान होतं. आणि सर्वात शेवटी गार्निशिंग म्हणून कोथिंबीर टाकायची. एवढं भारी होतं ना. आणि मस्त बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी करायची आणि दणकून खायची. बघा 2 दिवस आपल्या जिभेवरची चव जाणार नाही, एवढं भारी होतं हे चिकन. आता बघा तुम्हाला बघूनच कळालं असेल. आणि असं गरमागरम फॅमिलीसोबत सर्व करायचं. तर बघा आता हे चिकन रस्सा आणि मस्त त्यामध्ये चिकन आणि कांदा, लिंबू आणि ज्वारीची भाकरी. तर या तुम्ही पण जेवायला आणि मस्त असं गरमागरम सर्व करायचं. चिकन रस्सा तुम्ही लिंबू पिळून पिला ना ते एवढं भारी लागतं ना. तर बघा ती चव आहे ना 2 दिवस रेंगाळत राहते आपल्या जिभेवर. आणि मस्त तुम्ही बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी अशी खाऊ शकता त्याच्यासोबत. तर नक्की करून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.